नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांच्या इनोद या कथासंग्रहातील टाइमपास नावाची विनोदी कथा आपण ऐकत आहोत. संमेलनाच्या निमित्ताने मी चंद्रपूरला गेलो होतो. ट्रेनमधून मुंबईला परत येताना बल्लार शहाला तिघेजण ट्रेनमध्ये चढले. नेमके त्यांचे सीट नंबर्स माझ्याच बोगीमध्ये समोरच्या वाकावर आले होते आणि तिघेही आपापल्या राखीव जागेवर बसले. गाडी सुटली तसे त्यातले दोघे गप्पा मारू लागले. बहुतेक तिसरा त्यांच्याबरोबर नसावा. तो गप्प राहून त्यांच्या गप्पा ऐकत होता. दोघांपैकी एकाने दुसऱ्याला विचारले, तुम्ही मुंबईला कुठे राहता? तर दुसऱ्याने उत्तर दिले, मी मुंबईत नाही तर ठाण्याला राहतो. लगेच पहिला म्हणाला, ठाण्याला कुठे राहता? ठाण्याला मी नौपाडा विभागामध्ये राहतो. अरे वा, मी पण नौपाडा विभागामध्ये राहतो. पहिल्याने दुसऱ्याला परत विचारले, नौपाडा विभागामध्ये कोणत्या बिल्डिंगमध्ये राहता? दुसऱ्याने तात्काळ उत्तर दिले, मी निळकंठ बिल्डिंग मध्ये राहतो. निळकंठ बिल्डिंग मध्ये कितव्या मजल्यावर राहता? मी दुसऱ्या मजल्यावर राहतो. दुसऱ्याने उत्तर दिले, अरे वा, मी पण दुसऱ्याच मजल्यावर राहतो. दुसऱ्या मजल्यावर किती नंबरच्या ब्लॉक मध्ये राहता? मी 208 नंबरच्या ब्लॉक मध्ये राहतो. दुसऱ्याने उत्तर दिले, अरे वा, मी पण दुसऱ्याच मजल्यावरील ब्लॉक नंबर 208 मध्येच राहतो. त्यांचे हे संभाषण ऐकून तिसरा माणूस अस्वस्थ झाला होता. मनातल्या मनात संतापला होता. रागारागाने तिसरा माणूस त्या दोघांना म्हणाला, काय भंकस लावली आहे? मुंबईला ठाण्यात राहता, नौपाडा विभागामध्ये राहता, निळकंठ बिल्डिंग मध्ये राहता, दुसऱ्या मजल्यावर राहता, एकाच 208 नंबरच्या ब्लॉक मध्ये राहता आणि एकमेकांना ओळखत नाही. काय भंकस लावली आहे? समोरच्याला काय बावळटच समजता काय? रागारागाने त्या दोघांना बरेच अपशब्द बोलला. ते काहीच प्रत्युत्तर देत नसल्यामुळे तिसऱ्या माणसाचा राग अनावर झाला होता. आता त्याची सहनशीलता संपली होती. बरेच काही बोलून झाल्यावर तिसरा माणूस आत्ता कुठे शांत झाला होता. तिसरा माणूस शांत झाल्यावर पहिला माणूस त्याला शांतपणे म्हणाला, काका, कशाला एवढा संताप करून घेता? स्वतःला त्रास होईल, तुमचे ब्लड प्रेशर वाढेल. अहो, आपण सर्वजण लांबचा प्रवास करतोय. लांबच्या प्रवासामध्ये टाइमपास कसा होईल म्हणून आम्ही गप्पा मारित होतो. प्रवासात वेळ कसा जाईल म्हणून गप्पा मारित होतो. अहो, आम्ही दोघे भाऊ भाऊ आहोत. गाडीमध्ये वेळ जाण्यासाठी गप्पा मारित होतो. त्यामुळे आमचा होतो टाइमपास. कथा समाप्त. श्रोते हो, अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.